नमस्कार मित्रांनो, बागाच्या चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत की मुलांच्या प्रगतीसाठी आपण काय करू शकतो. खूप साधे उपाय असतात, परंतु ते आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे आपण ते उपाय करू शकत नाही. तर मी आता ते तुम्हाला शेअर करत आहे, त्याप्रमाणे तुम्ही उपाय नक्कीच करून बघा आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीचा जो अडसर आहे तो नक्कीच यामुळे दूर होईल अशी मी तुम्हाला खात्री देते, ग्वाही देते. तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये हा शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मुलंसुद्धा ते उपाय करून, त्यांचे पालकसुद्धा त्यांचे उपाय करून त्यांच्या मुलांचं जीवन सुखकर बनवू शकते. पहिला उपाय काय आहे की दर रविवारी सूर्याला जल अर्पण करायला सुरुवात करा. म्हणजे मुलांना तुम्ही शिकवा की सूर्याला जल अर्पण करा, जेणेकरून सूर्य जो आहे तो पिता आहे, तर तुमच्या घरातल्या पित्याचा सुद्धा आदर सन्मान राखायला सांगा त्यांना आणि सूर्याला जल अर्पण करा की जेणेकरून त्या मुलाचा आत्मविश्वास खूप जास्त प्रमाणात वाढेल आणि त्याची प्रगती उत्तरोत्तर होत राहील. दुसरा उपाय आहे की दररोज त्याच्यावर गंगाजल शिंपडायला सुरुवात करा की जेणेकरून त्याची प्रगती चांगल्या प्रकारे होईल. तिसरा उपाय आहे की ज्याही वेळेला आपण त्याला तिलक करतो त्यावेळेला गायत्री मंत्र 11 वेळेला जपायचा आहे की त्यामुळे त्याच्या मनामध्ये सूर्योपासनासुद्धा होईल आणि तोसुद्धा आपण बोलल्यामुळे तोसुद्धा बोलेल, सूर्योपासना होईल आणि त्याची उत्तरोत्तर प्रगती होत जाईल. त्याच्या प्रगतीतले जे अडथळे आहेत ते दूर होतील. चौथा उपाय आहे की दर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जायचं आणि बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहे आणि हनुमानाला प्रार्थना करायची की तुमच्याप्रमाणे माझ्या मुलाला सुद्धा बलबुद्धीचं वरदान द्या. त्यानंतर उपाय आहे की दर पौर्णिमेला तुम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या मुलाच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची कमतरता कधीच पडू नये, असा आशीर्वाद तुम्ही माझ्या मुलाला द्या. अशी दर पौर्णिमेला प्रार्थना पालकांनी करायची आहे त्यांच्या मुलांसाठी. यामुळे काय होईल की हे उपाय केल्यामुळे, छोटे छोटे साधे उपाय केल्यामुळे तुमच्या मुलातील बदल तुम्हाला ताबडतोब दिसून येतील. तसंच उत्तरोत्तर त्याची प्रगती होईल, त्याचे अडथळे जीवनातले दूर होतील आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वाससुद्धा वाढेल आणि तो कुठलंही काम निर्विघ्नपणे करू शकेल. माहिती आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा की व्हिडिओ कसा वाटला. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.